काय चाललंय? काय समजता का तुम्ही स्वतःला? एका सभ्य बाईवर तुम्ही घाणेरडे आरोप करता? शरम नाही वाटत तुम्हाला? एका बाईची मानहानी केली त्याबद्दल तक्रार करू का मी पोलिसात? ही गुंडगिरी आहे, दडपशाही आहे, बिलकुल सहन केली जाणार नाही. मग इतका वेळ करताय ते काय करताय तुम्ही तर? हा? तुम्हाला कोणतरी येऊन काहीतरी सांगतं आणि लगेच तुम्ही संस्कृती ठेकेदार आहात, संस्कृती रक्षणाचे ठेकेदार आहात असं म्हणून तुम्ही जाब विचारायला येतात. काय अधिकार आहे तुम्हाला? एका सुशील बाईशी वागण्याची ही कुठली आहे तुमची संस्कृती? काय तमाशा करता तुम्ही इथं? आणि यातून तुमच्या मुलांना काय संस्कार मिळणार आहेत? कुणीतरी गैरसमज पसरवण्याच्या हेतूने केलं हे सगळं आणि तुम्ही त्याला फशी पडलात. हे सगळं चुकीचं आहे. हे असं काहीही होणार नाही. तरी मला संशय होताच की असं काहीतरी नसणार आहे म्हणून. नाहीच आहे. आणि समजा एखाद्या बाईने जर लग्न करायचा विचार केला त्यात काय गैर आहे? कुणी कुणाशी लग्न करावं आणि कुठल्या वयात लग्न करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या ढवळाढवळ करण्याच्या किंवा चूक किंवा बरोबर ठरवण्याचा कुणी अधिकार दिलाय तुम्हाला? हा? आणि असेच जर तुमचे विचार असतील तर तुम्हा पालकांचे संस्कार वर्ग आधी घ्यायला पाहिजे. हो, बरोबर बोलताय तुम्ही. आणि या वयात जोडीदाराची सोबत जास्त हवी अशी वाटत असते. आपली सुखदुःख सांगायला, ऐकायला कोणीतरी हक्काचं हवं असतं. मलाही काही बोलायचंय. आज माझ्या सगळ्या बॅचेसचे पालक इथे हजर आहेत. आजवर माझ्या संस्कार वर्गाबद्दल तुमच्या मनात कधीच काही शंका आली नाही. मग अचानक आज तुम्हा सगळ्यांना असं का वाटतंय? खरं तर तुम्हाला हे सगळं का वाटतंय? माझ्या विरोधात तुम्हाला कोणी भडकवलंय ह्याचा अंदाज आलाय मला. पण तुम्ही असे रिॲक्ट झालात. आज इतकी वर्ष मला ओळखताय, ती व्यक्ती मुद्दाम तुम्हाला हे करायला लावते हा विचार सुद्धा आला नाही तुमच्या मनात? त्या व्यक्तीने माजगावकरांच्या कुटुंबाच्या विरोधात खूप मोठं कारस्थान केलं होतं, जे माझ्यामुळे पोलिसांसमोर उघड झालं. तिच्यावरती गुन्हाही दाखल झालाय आणि त्याचा सूर ती व्यक्ती उगवते तुम्हाला मोहरा बनवून. आता समजा तुमच्या विरोधात इथे तुम्ही न्यूसन्स क्रिएट करताय म्हणून मी पोलीस स्टेशनला तक्रार केली, तर ती व्यक्ती येणार आहे का तुम्हाला वाचवायला? याचा विचार केलात तुम्ही जरा तरी? तुमच्या मुलांवरती चांगले संस्कार व्हावेत म्हणून त्यांना तुम्ही माझ्या संस्कार वर्गात पाठवलं ना. आणि तुम्ही मुलांसमोर कसला आदर्श ठेवताय? जर आपल्याला एखाद्याचं वागणं पटलं नाही तर त्याचा विरोध म्हणून नासधूस करायची, तोडमोड करायची, हे असे संस्कार तुमच्या मुलांच्या मनात रुजावेत असं वाटतंय तुम्हाला? माफ करा मॅडम, खरंच आम्ही तुमच्याबरोबर खूप चुकीचं वागलो. माफ करा. हिरा, ईशान, बरं, बाबांना मी आता देसाईंसोबत बोलताना बघितले खाली. तुम्हाला लक्षात आहे ना काय बोलायचं ते? अरे हो काका. आणि तसंही हे सगळं आपल्या मनातच आहे ना. पुन्हा वेगळं पाठांतर वगैरे करायची काही गरज नाहीये. म्हणजे आपल्याला फक्त दरवाजाकडे लक्ष ठेवायला हवं. आजोबा आले की लगेच समजेल आपल्याला. मी काय म्हणते अनिश, संस्कार वर्गात बाबाच्या पद्धतीने आपलं म्हणणं मांडत होते ना, सगळ्यांची बोलती बंद झाली. आणि कुठल्याही बाईला दुसरं काय हवं असतं रे? सगळं जग आपल्या विरोधात गेलं तरी चालेल, पण आपला नवरा आपल्या बाजूने हवा. सगळ्या जगाशी आपल्यासाठी लढणारा, इतकीच तर अपेक्षा असते ना तिची. हो ग, पण भैरवी, बाबांचं आणि निवेदिता मॅडमचं नातं तसं नाही आहे. आय मीन, ते दोघे ठाम आहेत लग्न न करण्याच्या त्यांच्या डिसिजनवर. एक्झॅक्टली. पण तरी सुद्धा बाबांनी त्यांची बाजू घेतली.
एक स्त्री म्हणून त्यांचं मन समजून घेण्याचा प्रयत्न केला. एकटं राहणाऱ्यांचे प्रश्न सुद्धा मांडले अनिश. हो, पण मला नाही वाटत तसं. म्हणजे मुलांनो, तुम्ही आज जा. हे बघ, एखाद्या व्यक्तीच्या मनात एखाद्याविषयी जर भावना असते, म्हणजे तू त्याला प्रेम म्हण किंवा आपुलकी म्हण, ती जेव्हा असते ना, तेव्हाच एकमेकांना समजून घेऊ शकतो आपण. आता माझंच बघ ना, जेव्हा स्वप्नाने तुझा जीव घेण्याचा विचार माझ्यासमोर मांडला, तेव्हा मला तुझ्या प्रेमाची जाणीव झाली आणि म्हणूनच मी तिला चांगली समज देऊ शकलो. म्हणजे पुरुषांच्या मनात भावना असतात, पण त्यांना त्याची जाणीव होतेच असं नाही. एक्झॅक्टली. आता कसं बोललीस? आय गेस म्हणूनच संस्कार वर्गात बाबांनी इतक्या आपुलकीने निवेदिता मॅडमची बाजू घेतली. हो, आय अंडरस्टँड, पण बाबा ते इन जनरल पण बोलले असतील अनिश. म्हणजे बघ ना, कधीही जेव्हा काही चुकीचं घडतं तेव्हा त्यासाठी बाबांचा विरोध असतोच. बाबा त्या गोष्टीसाठी स्टँड घेतात, जसं त्यांनी संस्कार वर्गात सुद्धा घेतला. याचा अर्थ असा नाही की निवेदिता मॅडम विषयी त्यांच्या मनात इमोशन्स असतील. आय कॅन प्रूव्ह यू रॉंग. हे बघ, एक पुरुष म्हणून सांगतो तुला, बाबांच्या मनात इमोशन्स आहेत, फक्त त्यांना ना त्यांची जाणीव नाहीये. आणि ज्या दिवशी त्यांना त्याची जाणीव होईल, आय एम शुअर बाबा स्वतःहून इरा ईशानच्या काळजीपोटी लग्नाला तयार होतील बघ. एवढ्या मेहनतीने सगळं जुळवून आणलं होतं मी. ते अशोक माझगावकर कसे आले तिकडे? काय म्हणत होते तुम्ही? ते त्या बाईशी नीट बोलत पण नाही. मग आज तिथे येऊन त्यांनी सगळ्यांसमोर लेक्चर कसं दिलं? काहीच माहित नाही बापा. म्हणजे काही समजूनच नाही राहिलं मला. म्हणजे ठरलं तर म्हणजे तसंच होतं की भाऊजी पोराईले सोडायला तिथे जाते. आता ते गेले ना, मग आम्ही ते आपलं प्लॅन ठरलं होतं की नाही तसं केलं ना, म्हणजे ते पालकांना असं उपचवलं, असं केलं ना आम्ही. मला काही ऐकायचं नाहीये. उलट ज्या पेरेंट्सला आपण भडकावायला सांगितलं होतं त्याचाही काही फायदा झालेला नाहीये. काही टोटलच नाही लागून राहिली ना मायबे. निवेदिताच्या आधी ना अशोक माझगावकरांचाच बंदोबस्त करायला हवा. मला ती सगळी फॅमिली संपवायची आहे. आम्हाला पण संपवायचे. म्हणजे मी तुला सांगतो का बा, तू प्लॅन तयार कर, आपण करूयाच तसं. तू खाऊन घाबरते. मग तसं झालं ना, मग आपला प्रश्न मिळतील ना आयुष्यभरासाठी, आपल्याला राहायला जागा मिळेल ना, सगळेच नष्ट होती. तर काय डोक्यात. चला लागा तयारीला आता. लागा चला. त्या अशोक माझगावकरांचा काय बंदोबस्त करायचा तो करा. एकटे फिरतात ना ते रस्त्याने, एखादी गाडी टेम्पो उडवूच शकतो त्यांना. चालता चालता कोणाचा धक्का जरी लागला आणि ते पडले तरी काम तमाम. कळलं? वा स्वप्ना, वा. नॉट बॅड. आजपर्यंत तुझं वैर भैरवीशी होता, कारण तिने तुला न जमलेला बिझनेस उत्तमरित्या करून दाखवला. मग मी तुझ्या वाटेत आलो, म्हणून मी तुझा शत्रू झालो. आणि आता माझे बाबा सुद्धा तुझ्या लिस्टमध्ये आहेस. हो, तुझ्या सगळ्या फॅमिलीला हेट करते मी. खुशाल कर, पण ते स्वतःपुरतं ठेवायचं. त्या नादात जर पुन्हा काही चूक केलीस तर गाठ माझ्याशी आहे. काय करशील तू? मी काय नाही करणार ते विचार. स्वप्ना, माझ्या घरचे ना खूप साधे आहेत. मी नाहीये त्यांच्यासारखा. मी तुला सुधरवत बसणार नाही, डायरेक्ट नरकात पाठवीन. तुझ्यासारखे धमकी देणारे खूप बघितलेत मी. धमकी देत नाहीये मी आजपर्यंत गप्प होतो, कारण तू फक्त मला आणि भैरवीला त्रास देत होतीस. पण आता माझ्या बाबांना बदनाम करायला निघालीस. निवेदिता मॅडम, त्यांनाही आता ओढतेस. तेही त्यांचा काही संबंध नसताना
अगं मी रिस्पेक्ट करतो त्यांचा, माझ्या आईसारख्या आहेत त्या. तुला मी शेवटचं वॉर्न करतो, हे सगळे तुझे डावपेच थांबव. मी जर माझ्या वाईटावर आलो ना तर खूप महागात पडेल तुला. बेबी, आय वॉज जस्ट जोकिंग. मी हे यांच्या सांगण्यावरून केलं सगळं. या दोघांकडे तर मी नंतर बघेनच, पण तुला जे सांगितलंय ते तू लक्षात ठेव. आणि हे बेबी शोना बाबू करत माझ्याशी पुन्हा बोलायचं नाही. तुझ्या जाळ्यात अडकणार नाही मी. एक्झॅक्टली. हा अरे तुम्ही या ना या ना. हो, सगळे कुठे दिसत नाहीये. हा, मनीष कामासाठी बाहेर गेलेलं आहे. हा. आणि राधा आणि किशा तुम्हाला माहितीच आहे, घर म्हणजे धर्मशाळा समजतात. कधी येतात आणि कधीही जातात. आणि इरा, ईशान, भैरवी आहे ते आतमध्ये आहेत, रूम मध्ये आहेत, अभ्यास करतायत. हो. भैरवीच घेते त्यांचा अभ्यास. या ना या ना या या. झालं का? आलं. एक मिनिट भाऊ, ईशान, तुम्हा दोघांना निवी आजीचा आवाज ऐकू येतोय? ती आलीये का इकडे? काय खरंच का? इरुषा, ते दोघं बोलतायत ना, पण भाऊ आम्हाला त्यांना भेटायचंय. हो, आपण थोड्या वेळाने बाहेर जाऊया. त्या आणि आजोबा काहीतरी कामाचं बोलत असतील आणि आपण मध्येच असं डिस्टर्ब केलं चांगलं वाटेल का? त्यांना बोलू देत. तुम्ही आधी तुमचा होमवर्क पटपट पूर्ण करा, मग आपण जाऊया. तोवर त्यांचं बोलणंही होईल. चला. येस. पण भाऊ, निवी आजीचा आबा दोघांना न भेटत्या गेला तर? आपल्याशिवाय जाईल का ती? आणि तुम्ही दोघं तर त्यांचे इतके फेवरेट आहात. आपण जाऊया ना थोड्या वेळाने. तुम्ही आधी पूर्ण करा बरं होमवर्क. ओके. सहज आला होता काय? का भैरवीकडे काय काम होतं तुमचं? नाही, खरं तर मी तुम्हालाच भेटायला आले होते. तुम्ही जी पालकांसमोर माझी बाजू घेतलीत ना, त्यासाठी मला तुमचे आभार मानायचे होते. खरं तर मी तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे. इरा आणि ईशानच्या हटल्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागले. लहान आहे तो नातवंड माझी, एक बालिशपणा म्हणून सोडून द्या त्यांना. असं का म्हणताय मिस्टर भासगावकर? इरा, ईशान माझे कोणीच लागत नाहीत का? आणि खरं सांगू, त्यांनी असं का केलं असेल, त्यांना असं का वाटलं असेल, हे मी खरंच समजू शकते. किती लहान वयात आई वडिलांचं छत्र गमावून बसलीत ती मुलं. त्यात मध्ये अनिश आणि भैरवीच्या नात्यात सुद्धा तणाव आला होता. मुलांवरती त्याचा परिणाम नक्की होतो. तुम्ही एकटे आहात. त्यांना असं एकत्र कुटुंब अनुभवायला नाही मिळालं. शाळेत इतर मैत्रिणींकडे ते पाहत असतील, त्यांच्याकडे जे आहे ते आपल्याकडे नाही, आणि दुसऱ्याकडे जे आहे ते आपल्यालाही मिळावं असं वाटणं हा तर मुलांचा स्वभावच आहे ना. पण तुम्ही पालकांसमोर जे काही बोललात ना, ते मात्र तंतोतंत खरं होतं. एक विचारू तुम्हाला, तुम्ही आजवर लग्न का केलं नाही तो? काय सांगू, म्हणजे माझी ड्युटीच तशी होती. वेळेचं बंधन नसायचं, वेळोवेळी कामावर जावं लागायचं. त्यात मला अतिशय प्रामाणिकपणे काम करायचं होतं. त्यामुळे लग्नाचा विचार नाहीच आला मनात. म्हणजे माझं लग्न माझ्या ड्युटीशी लागलं होतं असं म्हणा. पण ते मात्र नातं मी अगदी नोकरी असेपर्यंत प्रामाणिकपणे निभावलं. लहानपणी ना मला भातुकली खेळायला खूप आवडायची. माझी आई मला नेहमी म्हणायची, तू ना संसार चांगला करशील,
राहून गेलं ते. मग पुढे माझ्यावरती गार्गीची जबाबदारी आली. आता मी आणि गार्गी खूप छान आयुष्य जगतोय. खरंच मला तुमचा आदर वाटतो. बरेचदा आपलं भांडण होऊन सुद्धा खरंच तुम्ही ग्रेट आहात. आहे काय कोण आहे काय? येऊ आत येऊ. आहे का कोण? ते कोण नाही ना, या ना. आलो ना. बोंबलूनच राहिले. या ना लवकर. परशु पण नाही. तो गेला असेल बायकोला भेटायला, त्याला जाऊ दे. बायकोला भेटायला का आलं? पुढे पण मला वाटलं काय माहितीये ना, आलीच तरी असेल नाही ते बघायला. बाकी कोण नाही आपण ना? काय करू सरकत आहे, हा. आपण ना हा. चुपचाप आतमध्ये जाऊ, उतरी अच्छा. आणि झोपून चल चल चल. कोण आहे रे? नाही, मला वाटलं कोणी हाक मारली मला. बाबू 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 आम्हाला माफ कर बाबू. आमचं चुकलं बाबू. आम्हाला माफ कर बाबू. आमचं चुकलं बाबा. परत नाही करणार अशी चूक. नाही काय झालं बाबा? हे आम्ही ते ही कोणती स्वप्न ना ती काय भरकटलो आम्ही तिच्या नादाला. आता नाही लागत तिच्या मागे नाही लागत. स्वप्नात नाही लागत तिच्या मागे. माफ करा मला, हे खरंच माफ करा. सोडून द्या आम्हाला. तुम्ही ना कुत्र्याचं शेपूट आहात, शेपूट. किती वर्ष नळीत घालून ठेवलं तरी वाकड ते वाकडच. नाही मग आता हे पुत्राचं शेपूट वेगळं आहे ना, आता ते सरळ झालंय ते. आता नाही, आम्ही नाही काय करणार. कितीही चान्स दिला तरी तुम्ही कधीच सुधारणार नाही. नाही करणार. किती वेळा माफ करायचं तुम्हाला? आता माझ्या बाबांपर्यंत ही गोष्ट पोचली आहे. मी तुम्हाला सोडणार नाही. याची शिक्षा तुम्हाला मिळणार. बाबू आता काय शिक्षा करशील बाबू? चला बाबू मारतो सामना हे कायले मारतो. हे पकड. बाबू काय करू मी? आम्ही रातपर्यंत सांभाव का? मला जेव्हा वाटेल तेव्हा मी सोडीन तुम्हाला. बाबा हीच शिक्षा आहे तुमची. मच्छर फोडून काढतील ना आम्हाला बाबू. मलेरिया होईल ना. मलेरिया काय? डास चावतील तुम्हाला? मच्छर त्याचाही उपाय आहे मला. बाबा आहे माझा भाचा आहे ना, वाचवेल तू. आपल्याला काहीतरी सोडेल. काही समजत नाही तुम्हाला. बाबू बाबू थंडी वाजली. थंडीचे दिवस आहे बाबू. थंडीचे दिवस आहे ना. थंडीचे दिवस आहे बाबा. आता थंडी वाजली ना बाबू मरून जाऊ नका. आता या पंख्याच्या वाऱ्यामुळे तुम्हाला मच्छरही चावणार नाही आणि मस्त आराम होईल तुमचा. लगेच बंद कर. अरे काका, अरे थांबा इरू ईशान. काका तुला माहितीये का आज काय झालं? मी गप्पा बसा. अरे काकाला आधी बसू तरी द्या, मग सांगा गंमत. कसली गंमत? ते सांगतो, पण आधी हे सांग, तुझा मूड ऑफ काय? भैरवी, आपण त्या स्वप्नाला सुधारण्याचा खूप चान्स दिला, पण तरी ती सुधरत नाहीये. तिचं काहीतरी करायला लागेल. आता काय केलं तिने? आज संस्कार वर्गात जे काही झालं त्यात तिचा हात असेल असं मला डाऊट होता, म्हणून ते कन्फर्म करायला मी तिकडे गेलो होतो. पण जसं एक्सपेक्टेड होतं त्याप्रमाणे मामा मामी सुद्धा तिथेच होते. त्यांच्या बोलण्यावरून कळलं मला की हे सगळं त्यांनीच घडवून आणलंय. व्हॉट? आणि मुलांच्या पेरेंट्सना भडकवण्याचं काम या दोघांनी केलंय. पण त्यांचा डाव बाबांमुळे फसला आणि म्हणूनच ते आता बाबांचा बंदोबस्त करायचं प्लॅनिंग करतायत. व्हॉट? पण डोंट वरी, मी त्या स्वप्नाला चांगली धमकी देऊन आलोय. निवेदिता मॅडम आणि बाबांच्या वाटेला जर गेली
तर गाठ माझ्याशी आहे. आणि मामा मामीचं काय, त्या दोघांनाही चांगलीच अद्दल घडवून आलोय. बाप रे. पण पण एक सांगू का अनिश, एका परीने हे जे काही घडले ना त्याच्या रिझल्टने आपलाच फायदा झालाय. म्हणजे तू ऐकशील ना तर तू खूप खुश होशील खरंच. काय झालं म्हणजे? तेच तर सांगतोय आम्ही तुला काका. आज संस्कार वर्गात जे काही घडलं ना त्यामुळे निविताई आणि आजोबांचा पॅचअप झालेला दिसतंय. व्हॉट? म्हणजे आज निविताई घरी आल्या होत्या आणि गंमत म्हणजे त्या दोघांमध्ये एकदाही भांडण झालं नाही. इमॅजिन. वाव. म्हणजे फायनली आता गोष्टी योग्य ट्रॅकवर येत आहेत. हो प्लीज. आणि यापुढे योग्य ट्रॅकवरच राहू देत. नाईस. म्हणजे त्यांच्यातले वाद मिटतायत. तुम्हाला माहिती, मैत्रीची हीच पहिली पायरी असते. आता आपण एक काम करूया, त्या दोघांना एकमेकांबद्दल आदर वाटतोय ना, याला आपल्याला मैत्रीत कन्वर्ट करायचं आहे. कसं? कळेल, उद्या कळेल. आता कोण आलाय सकाळी सकाळी? नक्कीच ती रुपाली असणार. वाटी घेऊन आली असेल हातात. आता म्हणेल, भैरवी थोडी साखर देतेस का? आत्ता चहा करायला टाकला आणि नेमकी साखर संपली. हे घ्या, काय झालं? मी बघते. हा बघ, हे उगा ट्राप डोक्याला. अशोक माझगावकर, हो आहेत. बुके आणि ग्रीटिंग आलंय त्यांच्यासाठी. ओके थँक्स. वेलकम. बाबा हा, हे बघा, हे बघा, कोणीतरी तुमच्यासाठी बुके पाठवलाय. माझ्यासाठी? हो. कोणी? कशाला? वाव. बघ ना, नेम कार्ड असेल ना, कोणी पाठवलंय? तेच बघतीये मी. नाहीये. ए भाऊ त्या ग्रीटिंग कार्ड मध्ये असेल बघ ना. ओके. बघ. कोणी पाठवलं? ह्यात मेसेज लिहिलाय. मी तो वाचून दाखवते. हो, वाच ना. मनाने सुंदर असलेल्या एका गोड माणसाला मनापासून गोड शुभेच्छा. निवेदिता. अगं माऊ, म्हणजे हा बुके आणि ग्रीटिंग कार्ड निवी ताईंनी पाठवलाय. काय सुंदर बुके आणि ग्रीटिंग कार्ड पाठवलंय निवी आजीने. निविताईने. मस्तच आहे. मावशी, अगं मावशी बाहेर ये बघ. काय झालं गार्गी? हा, कोण आलं होतं बेल वाजून? अरे, फुलांचं बुके? आज काही तुझा वाढदिवस नाहीये, काही स्पेशल ऑकेजन नाहीये, कोणी पाठवलं तुला बुके? अगं मावशी, हा बुके आणि हे ग्रीटिंग तुझ्यासाठी आहे. माझ्यासाठी? मला कोणी पाठवली? थांब मी बघते. समाजासाठी आपला स्वार्थ बाजूला ठेवून मनापासून सेवा करणाऱ्या एका गोड व्यक्तीला गोड शुभेच्छा. काय गं, कोणी पाठवलंय? तुमचाच अशोक माझगावकर. काय? बघू. काय झालंय माझगावकरांना? काहीही प्रयोजन नसताना मला असं बुके आणि ग्रीटिंग का पाठवलं असेल त्यांनी? सो स्वीट ऑफ हिम. खरंच अशोक काका किती ग्रेट आहेत नाही? खरंच सो स्वीट ऑफ हर. एक्झॅक्टली. किती छान सरप्राईज दिलं ना त्यांनी. आणि कार्ड मध्ये मेसेज सुद्धा मस्त लिहिलाय. बघितलंस ना अनिश, डेंटिस्ट कडे आई बाबांचा किती वेळ गेला ते. हो, आपण ईशानला घेऊन गेलो असतो तर सगळं काम रखडलं असतं कारखान्यातलं.
पण थँक गॉड तुझी आई घेऊन गेली. आय वॉज सो रिलीव्ड. खरंच ईशान दात दुखते म्हणून किती रडत होता. मला सहनच होत नव्हतं रे बिचारा. काय हिरा मॅडम, काय झालं? अशा का बसलात? मला माहितीये ना, आज कोणाला तरी पार्टनर नाहीये खेळायला मस्ती करायला म्हणून उदास आहेत मॅडम. हो ना? हिरा, आता तुला सुद्धा तुझ्या दातांची काळजी घ्यायला हवी. बघितलंस ना ईशानची दाढ किती दुखत होती. हिरा बोल ना, काय झालं? तुम्हा मोठ्या लोकांचे प्लॅन ना एकदम बकवास असतात. काय बोलतेस? हा शब्द कुठून शिकलीस? अगं माऊ, ते किशा आजोबा राहू दे ना. माऊ, काकाचा जो प्लॅन होता तो फ्लॉप गेला, बरोबर ना? त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आजोबा आणि निवी आजीला बुके पाठवले पण ते वेस्ट गेले, हो ना? हो यार, मला वाटलं होतं आता दोघं बोलायला लागले, त्यांच्यात मैत्री होईल, पण तसं काहीच झालं नाही. बुके पाठवून सुद्धा काही उपयोग नाही. आपल्याला ना असं काहीतरी करायला हवं की शॉर्ट रिझल्ट मिळतील. मला तर काही सुचतच नाही आता अनिश. तुम्ही दोघं गप्पा बसा. तुम्हा मोठ्यांच्या आयडियाचा ना काहीच उपयोग नाहीये. आता एकच आयडिया फॉलो करायची. खूप दुखतंय. हो आपण बघूया काय करायचं. तू आधी शांत तरी हो इरू. तू काही थंड खाल्लं होतास का फ्रीज मधलं वगैरे? नाही, मी काहीच नव्हतं खाल्लं पण खूप दुखतंय. काय झालं? कशाला ओरडती? आजोबा, पोट दुखतंय, प्लीज काहीतरी करा. बघा ना, नीट काही सांगतही नाहीये, फक्त ओरडतीये पोट दुखतंय पोट दुखतंय. माऊ, तुला काय समजत नाही? काका प्लीज निविताईला फोन कर आणि तिला इकडे बोलव ना. तिला समजेल मला काय होतंय ते. हो बेटा. त्या काय डॉक्टर आहेत का? नाही, ते डॉक्टर नाहीयेत, पण संस्कार वर्गामुळे त्यांना अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं जास्त चांगलं माहित असेल ना. हो बाबा, आम्हालाही काही समजत नाही. त्यांना बोलवूया ना आपण प्लीज. प्लीज प्लीज लगेच बोलवा, खूप दुखतंय माऊ. हो बाबा. मला वाटतं हा आपला प्लॅन वर्क होणार आहे, कारण का निवेदिता मॅडमचं नाव घेतल्यावर बाबा ओरडले सुद्धा नाहीत. हो, मी असे बोलले नाही की त्यांना बोलवायची गरज नाही वगैरे. वाव, म्हणजे आता इरासाठी ते निवेदिता मॅडमला बोलवतील. इरा, वेल डन. आता बघ, आता निविता इकडे येईल, मी ना इकडे ओव्हर ऍक्टिंग करेल आणि निविताईला माझ्याकडेच थांबून घेईल. बघ आजोबा काहीच करू शकत नाही. काय झालं? झाला फोन? इराचं पोट दुखतंय ना, म्हणून मी थोडासा ओवा आणलाय. ओवा ओवा ओरडू नको, कळत आहे? काय नाही, ह्याच्यात थोडासा चिमटभर फक्त ओवा खायचा, चावून 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 खायचा आणि वरती पाणी पी. 10 मिनिटात पोटदुखी बरी होती की नाही बघ. बाबा, एवढ्याशा लहान मुलीला ओवा द्यायचा म्हणजे गरम पडला तर? चिमूटभर ओवा तर आहे, त्याने काही गरम पडत नाही. तुला थंडीने पोटात जर मुरड पडली असेल तर हे थोडासा ओवा खाल्याने ताबडतोब बरी होती की नाही बघ. नाही, तुम्ही निविताईला बोलवा, मला नाही खायचा ओवा. आता एवढ्याशा गोष्टीसाठी त्यांना कशा लोकांना बोलवायचं? त्या पण ह्या हात उपाय सांगतील. घे तू नाही, मी नाही खात. माझं पोट दुखलं, थांबलं. नको. थांबलं? काही थांबलेलं नाहीये. ओवा खायला नको म्हणून नाटकं करते. मी तुझं ऐकलं नाही. घे का दे खायला दे. इरू, थोडासा खा, थोडा. पाणी हे घे, पाणी पी. तुला एक गंमत सांगतो हिरा. हा तुझा अनिश काका आहे ना, तो काय लहानपणी ना
शाळेत जायला नको ना म्हणून पोट दुखतंय असं म्हणून घर डोक्यावर घ्यायचा. तेव्हा तुझी आजी त्याला ओवा खायला द्यायची. काय रे, आठवते की नाही ओवा? हा हा. गॉड, मला तर काहीच सुचत नाही अनिश. मलाही काही सुचत नाही ग, काहीच वर्क होत नाही. व्हॉट आर वी सपोज टू डू? बघ ना, आणि बाबा पण ना आपल्या कुठल्याच प्रयत्नांना बधत नाहीयेत. बाबांचंच काय, त्या निवेदिता मॅडम सुद्धा किती हट्टी आहेत ग. म्हणजे बघ ना, त्या घरी आल्या, दोघांमध्ये चांगलं बोलणं झालं. मला वाटलं होतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, पण काका, माऊ, बोला. मला एक मस्त आयडिया सुचली आहे. काय? मी ना नाटक करेल की माझं खूप डोकं दुखतंय, मग आजोबा काही करूच शकत नाही, हो ना? असं काही करायचं नाही. अगं बाबांना लगेच कळेल की तू नाटक करतेस. कसं कळेल? मग मी जोर जोरात रडेल. मग तर तुझं खरंच डोकं दुखायला लागेल. मग बरंच होईल ना, नॅचरल ऍक्टिंग निघेल. हे बघ, ही जी तुझी नॅचरल ऍक्टिंग आहे ना, ही आपल्याला माहिती आहे, त्यांना नाही. गरज नसताना बाबांनी दिलेल्या औषधं घ्यायला लागतील तुला, कळलं? मग मी काय करू? माऊ, काहीतरी मोठं घडायला हवं आणि मी खूप आजारी पडायला हवे. मग आजोबा निविदाला बोलवणारच ना. गमतीत सुद्धा असं बोलायचं नाही हा हिरा. आता बघितलंस ना ईशानचा दात किती दुखायला लागला ते, तसं नको व्हायला. सॉरी. इट्स ओके. हे बघ, अपसेट होऊ नकोस. आपण आहोत ना, आपण नक्की काही ना काहीतरी मार्ग काढू. डोंट वरी. घे बस, चल स्टार्ट इटिंग. इरू, हात पकड माझे. अगं माऊ, हळू. पण आजोबांना आपण कसं पटवून द्यायचं की मी खरंच आजारी येते? हिरा, तू आता काही करू नकोस. आजोबा आपल्यापेक्षा मोठेत की नाही, मग मोठी माणसं लहानांचं खोटं लगेच पकडतात. ए, तुझ्या या एक दिवसाच्या मजेसाठी मी माझी इतक्या वर्षाची चांगली नोकरी सोडू? मग तुम्ही काहीतरी खोटं सांगा, ताप आलाय वगैरे असं काहीतरी फोन करा. ते चालणार नाही. आमचा बॉस ना एकदम स्मार्ट आहे. आजारी असल्याचा जो फोन करतो ना, त्याच्या घरी लगेच डॉक्टर पाठवतो ऑफिसच्या खर्चाने. हो, आणि जर का हे सिद्ध झालं ना की तो खोटा आजारी आहे आणि खोटी सिक लीव्ह घेतली आहे, तर पगार कापतो 15 दिवसाचा शिक्षा म्हणून. आहेस कुठे? नाही ग, प्लीज समजून घे ना. अगं, ह्या वेळेस मला खरंच शक्य होणार नाही. बॉसने सांगितलंय सगळ्यांना 31st ला ऑफिस म्हणजे यायचं. तुम्ही आणि तुमचा बॉस, खरंच. हो रुपाली ताई, काय झालं? नाही म्हणजे मोठ्याने डिस्कशन सुरू आहे म्हणून म्हटलं. विचार हिलाच. काय ना भैरवी, मला आधी ह्यांनी सांगितलं होतं आपण 31st ला ना बाहेर जायचं, मस्त एन्जॉय करायचं. पण आता म्हणताय साहेबांनी ऑफिसला बोलवलंय, जावंच लागेल. आता काम असलं तर जावंच लागेल ना, आहे की नाही? हा, काही काम वगैरे नाहीये. आधी ना ह्यांनी सुट्टी टाकली होती, ती ह्यांच्या बॉसनी रद्द केली. काय ना, ह्यांचा तो बॉस आहे ना आताचा, तो एकदम खडूस आहे. त्याला स्वतःला ना एन्जॉय करायला आवडत नाही. तर मी ह्यांना म्हटलं, खोटं आजारी पडा ना, तर तेही नाही. हे आलं परत तुझं, आजारी पडा. असं खोटं आजारी कसं पडू मी? एक मिनिट. हो, इतक्याच कुठल्या गोष्टीवरून वाद घालताय? आणि हे डिस्कशन करायचं तर मग 4 चौघात कशाला करताय? घरी जाऊन करा की. चल इरू. भैरवी, तू मार्केटला गेली होतीस? हो, भाजी आणायला. कांदे बटाटे संपले होते ना. का, काय झालं? उपाय सापडला. एक मिनिट. तू कांदे आणलेस ना? काय करते? आहोत हे आकलेचे कांदे, सॉरी, म्हणजे ह्या कांद्याचं काय करायचं? हा कांदा घ्या आणि काखेत ठेवा. बघा, तुम्हाला फणफणून ताप येईल. बरी आहेस ना? हा असा कांदा काखेत ठेवल्याने काही होत नाही, ताप वगैरे येत नाही.
अहो खरंच येतो. मला ना माझ्या शाळेतल्या मैत्रिणींनी सांगितलं होतं, तिला दांडी मारायची असली ना का ती हा उपाय करायची. सणकून ताप यायचा तिला. तुम्ही प्रयोग करून तर बघा. आलाच ताप तर चांगलंच आहे ना, आपल्याला त्याचा उपयोग तर होईल. रुपाली आंटी बोलली म्हणजे खरंच असेल. मी हा कांदा ना इकडे गच्च ठेवेल आणि मला खूप ताप येईल. मग मी आजोबांना सांगेल की निवी आजीला बोलवा. मग आजोबांना माझं ऐकावंच लागेल. मी हा कांदा ठेवून झोपते. इरा, हा? काय चाललंय? कुठे काय? काय नाही, झोपत होते. मला माहितीये तुझं काय चाललंय ते. काय? कुठे काय? काय नाही, झोपत होती काका. अच्छा, पुन्हा खोटं खोटं नाटक करतेस ना आजारी पडायचं आजोबांना घाबरवण्यासाठी. हे बघ, ओवा खायला लागलाय तुला आता. आजोबा आता डॉक्टरकडे नेतील आणि इंजेक्शन देतील, मग रडत बसायचं नाही. अरे काका, मला झोप आलीये म्हणून मी झोपतेय. मला कळतंय, ईशान आज मीना आजीकडे राहिलाय. खेळायला कोणी नाही. चल आपण खेळूया. नाही, मला नाही खेळायचं, तू खेळ. का नाही खेळायचं? आज एक मुलगी रुसली आहे, पण मी पण बघतो तिला कसं खेळायचं नाहीये. कांदा कांदा घेऊन का झोपली होतीस? अरे खेळत होती तर तो इकडे पडला, तो राहू केला उचलायचा. हिरा बेटा, कांदा काय खेळण्याची गोष्ट आहे का? बरं चल, आपण ड्रॉइंग करूया. उठ ये. नाही काका, मला खूप होमवर्क आहे रे. मी होमवर्क करते, तू जा कामाला. बर ठीक आहे, तू तुझा अभ्यास कर. आजोबा सुद्धा येतील इतक्यात. मला आणि भैरवीला कारखान्यात जायचं, जरा काम आहे तिकडे. जरा उशीर झाला तर सांगशील त्यांना. हा सांगेल ना. आणि हो, ती राधा मामी कीर्तनाला गेली आहे, सो तू घरात एकटीच आहेस. कोणासाठी दार उघडायचं नाही. तुला झोप आली तर दार आतून लावून घे. आमच्याकडच्या किल्लीने आम्ही उघडून. चालेल, राशील ना एकटी? हो काका, राहील, तू जा. बाय बाय. भूक लागली आहे, जेवायला दे मला जेवायला दे. कॉमेडी किशा आजोबा, तुम्ही? ए पट्ट्या, घरातले कुठे गेले? कॉमेडी कुठे? हळू बोला ना. आणि हे काय, तुम्ही परत दारू पिऊन आलात? मला विचारणारे कोण? मला विचारणारे कोण? मला सांग, ती कॉमेडी कुठे गेले? राधाजी गेलीये कीर्तनाला आणि तिकडून ती जाणारे हळदी कुंकू करायला. करून करून भागली आणि देवपूजेला लागली. मला सांग, तो तुझा काका आणि ती भोजक भैरवी कुठे गेले? माझ्या माऊला तुम्ही काही बोलू नका. मी काकाला आणि आजोबांना तुमचं नाव सांगेन. सांग ना. सांगतो, कुणाला सांगायचंय त्याला सांग. मी घाबरत नाही. उलट तेच मला घाबरून लपून बसलेत. तुम्हाला घाबरून नाही, मग? ती लोक कामासाठी गेलेत कारखान्यात. आणि तुमचं काय काम होतं त्यांच्याकडे?
मला काय काम आहे? मला काय माझं कोणाकडे काम नाही, कामावाल्याचं पण काम नाही, कामाचं पण माझ्याकडे काम नाही. का तुम्ही मोठे कामाचे आजोबा का? कधी आम्हाला स्कूलमध्ये ड्रॉप केलंय? आम्हा दोघांना संस्कार वर्गामध्ये नेऊन सोडले. आजोबांना आवडत नाही तरी पण तुम्ही दारू पिता. आम्ही सगळं सांगणार आहे आजोबांना. जास्त बोललीस ना, पाठवून दे ना आई वडिलांकडे. आणि तो भाव आहे ना, भाव छोटा, मग माझा काका तुम्हाला ठोकून काढेल. मला टोकणार मला हे बघ, तो आणि ती भैरवी ते ना परदेशात. उरणार कोण? मी. कोण मला काय करणार रे? आमचे आजोबा आहेत ना, ते खूप स्ट्रॉंग आहेत. आठवतंय ना तुम्हाला त्यांनी जळलेलं जेवण जेवायला लावलं होतं का? विसरलात? कसं विसरेन मी? कसं विसरेन? मी तुला सांगतो, त्या अनिशला एकदा इथून जाऊ दे. तुझ्या आजोबाचा असं गेम वाजवतो की नाही बघ, डिस्का असं वाजवतो गेम. मग आमची नेवी आजी तुम्हाला आधीच शिक्षा करेल. मला काय मूर्ख समजलं का तू? या तुझ्या निवी आजीचा ना आधीच काटा काढेन बघ. हा काटा काढेल म्हणजे? आधीच पोचवतो ना तिकडे वर. हा काय तुम्ही सर्व असे वर जाणार, डायरेक्ट वर जाणार. मग तुम्ही जायच्या आधी तिकडे संस्कार वर्ग चालू पाहिजे की नाही? टिंग टिंग संस्कार, टिंग टिंग असं ते चालू पाहिजे. तर त्यासाठी तिले आधी वर पाठवावं लागणार आहे. मी तिले आधी वर पाठवतो, मग तुम्ही जा एक एक करून. हा कसं आहे? मग मला शिक्षा कोण देणार? सॉरी हा बाळा, मला यायला थोडा उशीर झाला. उपाशी झोपावं लागलं ना तुला. चल मी तुझ्यासाठी जेवायला घेऊन येतो. हा अरे इतर गाढ झोपलीये, झोपू दे थोडा वेळ. भैरवी आली की गोड बोलून तिला जेवायला लावेल. अरे ही झोपेत काय बोलते? मग अशी पोटात दुखताय म्हणत होती. खरोखरच आजारी तर नाही आहे. अरे इथं डोकं तर सणसणीत तापलंय. समोर कोण आहे? घाबरतो का? इकडे बघ. कोण आहे? इकडे बघ. काय कोण आहे? काय करतोय? हा? दारू पण ढोतून इकडे पडलाय काय? दारू पेन काय बघा तू? तुला काय वेळ काय घरचं काय? घरामध्ये चाललंय काय? आणि दारू पिऊन झोपतो तिकडे. राधा कुठे गेली? राधा कुठे गेली?
राधा हा? राधा राधा खिशात सुटतोय. बेशरम माणूस जाऊ तिकडे, पळ इकडे. Useless. ताई देवी ताई ताई हा बळा, हा ताई हा बळा, हा. आपण हे घालूया डोक्यावर. हा बाबा अरे काय झालं? आला तुम्ही? किती उशीर केला? बाबा सॉरी, आम्ही ऍक्च्युली कारखान्यात गेलो होतो आणि तिथून मग राजनकडे गेलो. पण अचानक काय झालं हिरूला? तर मलाही काही कळलेलं नाहीये. मी आलो तेव्हा ताप भरलेला नव्हता, कुडकुडत पडली होती एकटी. ताई पण मगाशी मी बाहेर गेलो तेव्हा ती बरी होती बाबा. हा कांदा इथे कोणी ठेवलाय? हा कांदा मगाशी हिराच्या हातात होता. ती म्हणाली मी खेळते म्हणून कांद्यासोबत, सो मला काही कळलंच नाही. रुपालीताईंचं बोलणं ऐकून हिने पण तो प्रयोग करून बघितला का काय? तसंही निवेदिता मॅडमना घरी बोलवण्यासाठी पुन्हा आजारी पडण्याची आयडिया तिच्या डोक्यात होतीच. मग ह्यावरचा उपाय पण रुपालीताईंनाच माहीत असणार. बाबा तुम्ही जाऊन आराम करा, आम्ही आहोत तिच्याजवळ, आम्ही देतो औषध वगैरे. ओके? नाही मी राहतो इकडे थोडा वेळ. चला. बाबा आधीच खूप उशीर झालाय हो, रात्र झाली आहे, तुम्ही आराम करा. आम्ही थांबतो तिच्याजवळ. ठीक आहे, ठीक आहे, मी आहे. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की ग्लानीमध्ये सारखं निवेदिताचं नाव का घेते? बाबांनी घेतला चहा? हो. कुठे बाहेर गेलेत का ते? उठल्यापासून दिसले नाहीत. अरे डॉक्टरकडे गेलेत. तरी मी त्यांना म्हटलं होतं अनिशचंही काल जागरण झालंय, त्यामुळे तो उठला की घेऊन येईल डॉक्टरांना. ताप उतरला का तिचा? नाही ना, तरी मी चेकही केलं. झोपेतही निवेदिता मॅडमचंच नाव घेते. मला कळतच नाही अनिश काय करायचं. मलाही कळत नाही. बाबा का पेटली तितकी हट्टाला? मॅडम एकदा आल्या असत्या, तिला भेटल्या असत्या, बरं वाटलं असतं हिराला. हो ना, मला वाटतं तिने कसला तरी धसका घेतलाय, जे ती आपल्याशी बोलायला तयार नाहीये. तेच म्हणतोय, निवेदिता मॅडम जर आल्या असत्या तर आपल्याला हिराच्या भीतीचं खरं कारण कळलं असतं. म्हणजे मॅडमनी गोड बोलून काढून घेतलं असतं तिच्याकडून. मला आता खरंच काळजी वाटते रे अनिश, दोन्ही मुलांची. एकतर त्यांच्या निविताईला घरी आणण्यासाठी जे काही प्रयत्न करतायत त्याला यश नाही मिळालं तर किती मनाला लावून घेतील. मुलांचं एखाद्या नात्यात जर मन गुंतलं ना तर खूप अवघड असतं रे त्यांना त्यातनं बाहेर काढणं. ताई गेली, जिजू गेला, कसं बसं सावरलंय त्यांनी स्वतःला. आता त्यांच्या मनात जी आजीची ओढ आहे त्याला इतकं प्रोत्साहन देऊन ना आपणच कुठेतरी चूक केली असं वाटायला लागलंय मला. त्यांचं खूप वेगळाच इमोशनल कनेक्ट तयार झालाय निवेदिता मॅडम सोबत. भैरवी, डोंट वरी, सगळं ठीक होईल. आपण इराच्या आजाराचं खरं कारण शोधून काढू, तिला बरं वाटेल. अनिश तू इरूजवळ बस, मी आलेच. काय झालं? तू कुठे चालली? आल्यावर सांगते. अगं
काय ग भैरवी? अहो कुठे होतात? किती कॉल करत होते मी तुम्हाला. का असं फोन करून बोलून घेतलंस? अगं पार्लर मध्ये होते ना मी. त्याचं काय, आम्हाला 31st ला बाहेर जायचंय ना. तो ब्लीच, फेशियल, हेड मसाज सगळं करत होते, पण तुझा फोन आला म्हणून सगळं तसं अर्धवट सोडून आले. काय झालं? सगळं ठीक आहे ना? मला सांगा, काल तुम्ही कांदा काखेत ठेवून ताप आणण्याचा उपाय सांगत होतात, त्याने खरंच ताप येतो का? हो. पण का? मला सांगा, साधारण म्हणजे कितीपर्यंत ताप येतो? येतो, सणकून येतो ताप ग. पण खरं सांगू का, मी हा उपाय कधी केला नाहीये ग. असं कुणाकुणाकडून ऐकलंय फक्त. हा, मग तो उतरवायचा कसा ताप? फार काही करावं लागत नाही. गार पाण्याचे पट्टे ठेवायचे डोक्यावर आणि गार पाण्याने अंग पुसून काढायचं, मग जातो ताप. आणि नाहीच उतरला तर? तर गोळी घ्यायची. इराला तर चांगला फडफडून ताप भरलाय आणि ही सांगते ते सगळं आमचं करून झालंय तरी ताप कमी झाला नाहीये. म्हणजे काहीतरी सिरियस आहे. काय ग, कुणी काखेत कांदा ठेवलाय? कुणाला ताप आलाय? त्याच्याशी तुम्हाला काय घेणे देणं आहे? तुम्ही ना फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टीची तुम्हाला नीट खात्री नाहीये, नीट माहिती नाहीये, त्या निदान लहान मुलांसमोर तरी बोलत जाऊ नका. नाही काय आहे ना, ही मुलं त्यांच्या बुद्धीनुसार अर्थ लावतात आणि मग तसं वागतात आणि याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आता हिला काय झालं? हे माझगावकर ना सगळे सारखेच. धड कोणाची सरळ बोलतील ना तर शपथ. इरू, मला कसं वाटतंय आता? इरा, मला खरं खरं सांग, ताप आणण्यासाठी तू कांदा काखेत ठेवला होतास का? मी नाही ठेवला, तू भरला. निव्याचिन्ह झालं नाही ना? काही नाही झालं बाळा, त्या बऱ्या आहेत. संस्कार वर्ग ते पण नाही झालं, काही नाही झालं ना त्यांना? नाही बाळा, प्रयत्न सुरू आहेत माझे. आता काय करू? देवानेच काहीतरी चमत्कार घडवून आणलं तर निवेदिता मॅडम आणि बाबा दोघंही एकत्र येतील. लवकर बरी येऊ ना बाळा, मला नाही बघवत आहे तुला असं. भैरवी, इरा काय म्हणते? तब्येतीत काय फरक पडला? 1% पण नाही. अनिश, आता मी आणखी नाही चान्स घेऊ शकत. मी निवेदिता मॅडमना फोन करते. मला माहितीये बाबांना हे नाही आवडणार, पण नाही आता आपल्याकडे दुसरा काही पर्याय. ठीक आहे, तू त्यांना फोन कर. बाबा काही म्हणाले तर बोलतो मी त्यांच्याशी. बिझी लागतोय त्यांचा फोन, कामात असतील कदाचित. तू त्या गार्गीला फोन कर ना. हा, तिला करते. हॅलो गार्गी, मॅडम आहेत का ग घरी? नाही, त्यांना फोन नको देऊस. त्यांना माझा एक निरोप देशील का? ॲक्च्युली काय झालंय, इरूला काल रात्रीपासून खूप ताप आलाय आणि ती झोपेत फक्त निवेदिता मॅडमचं नाव घेते ग. प्लीज त्यांना रिक्वेस्ट करशील का की एकदा या आणि भेटून जा तिला. मी सांगितलंय म्हणून सांग प्लीज. थँक्स, बाय. काही कोणाला बोलवायची गरज नाहीये. माणूस जर आजारी असेल तर पहिल्यांदा आपण डॉक्टरला बोलवतो ना. मी डॉक्टरना घेऊन आलोय. या डॉक्टर.
कधीपासून ताप आहे? काल रात्रीपासून. काही खाण्यात आलं होतं? नाही, काहीच नाही. कुठे पडली होती? नाही, काल दिवसभर ती घरातच होती. निविताई, निविताई. ताप जास्त आहे. मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवल्या, आम्ही गोळ्या पण दिल्या, पण ताप काय अजून कमी होत नाहीये. उतरेल. ताप उतरेल, पण हिने कसला तरी धसका घेतलाय. तिची कोणती निविताई? तिला बोलून घ्या. कदाचित ती आल्यावर ही खडखडीत बरी होईल. हो, त्या पुढे लहान मुलगी नाही आहेत, मोठ्या बाई आहेत त्या. म्हणजे हिच्या टीचर आहेत त्या, निवेदिता मॅडम. मग तर बोलूनच घ्या. माझ्या इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसच्या आधारावर इतकं तर नक्कीच सांगू शकतो, या मुलीला प्रचंड धक्का बसलाय. आतून प्रचंड हादरली आहे मुलगी. मनातली भीती कोणाकडे बोलू शकत नाही, म्हणून तिने हा ताप घेतलाय. शरीरापेक्षा मनाचं दुखणं आहे. त्या निवेदिता ताईंना लवकरात लवकर बोलून घ्या, नाहीतर हिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. आणि सायकॅट्रिस्टना पण दाखवावं लागेल. हो डॉक्टर, ठीक आहे, आम्ही बोलवतो त्यांना. त्या आल्या तर कदाचित गोळ्यांचीही गरज लागणार नाही. तसं काही वाटलं तर प्लीज मला फोन करा. मावशी, तू काही चहा वगैरे घेणार आहेस? नाही, नको. थोडासा वेळ अजून मला. माझं झालं ना का मी स्वयंपाकाला लागते. अगं राहू दे, मी सगळं केलंय. बर. मावशी, अगं तुला निरोप द्यायचाच राहिला. अनिशदादाचा फोन होता, इराला खूप ताप भरलाय म्हणे. अगं पण असं अचानक कसं काय ताप आला इराला? ते काही मला माहित नाही, पण तापाच्या ग्लानीत ती सारखं तुझंच नाव घेते. निवी आजीला बोलवा, निवी आजीला बोलवा असं म्हणते. अरे बापरे, मग त्यांच्यापैकी कोणी मला फोन का नाही केला? अगं फोन केला होता, पण तू दुसऱ्या कॉलवर बिझी होतीस, त्यामुळे मग मला केला. अरे बापरे, हो. म्हणजे मी त्या आपल्या संस्कार वर्गाची सांगता समारंभ झाला ना, त्यातल्या वेंडर्सशी बोलत होते हिशोबाबद्दल. तू सांगितलंस ना त्यांना तसं? हो, सांगितलं मी त्यांना. त्यांना म्हटलं मावशी दुसऱ्या कामात बिझी आहे, आणि तुमच्या घरी प्रॉब्लेम झालाय तर सारखा आम्हाला फोन करून इकडे त्रास देऊ नका. मावशी काही इकडे रिकामटेकडी बसलेली नाही, आणि तसंही आता संस्कार वर्ग संपलेत. तुमचा प्रॉब्लेम तुम्हीच सॉल्व्ह करा असं सांगितलं मी त्यांना. गार्गी, बरी आहेस ना तू? असं का बोललीस तू? हे बघ, संस्कार वर्ग जरी बंद असला ना, तरी इरा आणि ईशान माझे अजूनही स्टुडंट्स आहेत, कळलं? आणि काय बोलायची पद्धत आहे का? कशी आहेस ग तू? मला आत्ता गेलं पाहिजे इराकडे. काय झालं असेल बिचारीला कोण जाणे. गार्गी, तू पण ना कधी कधी कमाल करतेस. बाबा, आता अजून कसला विचार करताय तुम्ही? बाबा, हे बघा, इरूला बरं वाटायला हवं असेल तर आपल्याला मॅडमना बोलवावंच लागेल. हो बाबा, तुमच्या समोर आता डॉक्टर स्वतः म्हणालेत ना. बाबा प्लीज, हा तुमचा हट्ट सोडा. देव न करो इराला काही झालं तर तुम्ही आयुष्यात स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. हट्ट नाहीये माझा. मग काय आहे? संकोच वाटतो मला. आणि एखाद्या माणसाचे किती उपकार घ्यायचे, हा?
अरे त्या बाईने आतापर्यंत आपल्यासाठी काय काय केलंय, केवढा सोसलंय सुद्धा. मला तर त्यांना पुन्हा नाही त्रास द्यायचा आहे. बाबा, इरूच्या आजारपणाबद्दल जर त्यांना नंतर आपल्याकडनं कधी कळलं तर आधी का नाही कळवलं म्हणून त्यांना रागही येऊ शकतो. रागाच्या भरात मी त्यांना इथून जा म्हणालोय. आता कोणत्या तोंडाने त्याने या म्हणून, केवळ आपल्याला गरज आहे म्हणून. हे बघा, आपल्यात आणि त्यांच्यात आता तेवढे आपुलकीचे संबंध आहे. मला मान्य आहे मुलांनी लग्नाचा मुद्दा काढला होता म्हणून तुम्हाला कदाचित संकोच वाटत असेल, पण बाबा, हे सगळं आता बाजूला ठेवून इरूचा विचार करणं जास्त महत्वाचं नाहीये का? आणि तुमचा निवेदिता मॅडमवर राग आहे असं म्हणावं तर त्या संस्कार वर्गात तुम्ही त्यांची बाजू मांडत होतात, सगळ्यांसमोर त्यांच्यासाठी उभे होतात. बाबा, आता इराचं बरं होणं त्यांच्याच हातात आहे हो. खरंय, त्यांनी आपल्या मदतीला धावून येणं ही त्यांची आणि आपली डेस्टिनी आहे. काहीतरी आहे कनेक्शन आपल्यामध्ये बाबा, म्हणूनच तर कळत नकळत ते प्रत्येक वेळेला आपल्यासाठी उभ्या राहिल्या आहेत. मी बिघडलो होतो, वाईट मार्गावर जात होतो, तुम्हाला माझा राग येत होता, पण बाबा त्यांनी मला समजून घेतलंय. आपल्या दोघांमधले प्रॉब्लेम सुद्धा त्यांनी समजून घेतले आणि बाबा आपलं नातं सुधारण्याचा त्यांनी नकळत चान्स दिला आपल्याला. बाबा, आत्ताही बघितलं ना, इराचं चक्क जग सुरू आहे. फक्त त्यांचंच नाव घेते ती, आणि हे नाटक नाहीये, डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय. म्हणजे विचार करा, इरोशांच्या मनात त्यांची काय जागा असेल. ठीक आहे, तुम्हाला त्यांच्याशी लग्न नाही करायचं ना, नका करू, पण बाबा ॲज अ फॅमिली फ्रेंड, वेल विशर, त्या आपल्या घरात येऊच शकतात ना. बाबा, तुमच्या नकारामुळे इरू आणि ईशान राग धरून बसले तर, आणि त्यांनी बोलायचं बंद केलं तर चालेल का तुम्हाला? हो बाबा, प्लीज हो, एकदा येऊ द्या ना त्यांना आपल्या घरी. नेमकं इराच्या मनात काय आहे हे आपल्याला समजेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने कोणत्या गोष्टीची धास्ती घेतली आहे हेही कळेल आपल्याला. आणि बाबा, आणखीन आपल्यासमोर काही अडचण यावी असं हवंय का तुम्हाला? नाही रे, ही मुलंच तर माझ्या जगण्याची प्रेरणा आहे. मग इराच्या समाधानासाठी का होईना बोलवून घ्या ना त्यांना. बाबा, अजूनही तुम्ही तुमच्या हट्टावर कायम असाल ना तर तसं सांगा मला, मी इराला घेऊन जातो त्यांच्याकडे. आता मला काही करावं लागलं ना तरी चालेल, पण त्या दोघींची भेट मी घडवून आणीन. ठीक आहे, बोलवा त्यांना, माझी नान आहे.